डॉक्टर, माझ्या बायकोला जरा जाड करायचे, मनावर घ्या. इंजेक्शन, टॉनिक्स काय असतील ती द्या. पैशाची काही फिकीर करू नका. बघा ती कशी रोड झालीये. औषध खाण्याचा कंटाळाच तिला. चिडचिडही करते फार. कशाचा उत्साह तो नाहीच आहे तिला. माझ्या दवाखान्यात चिकित्सेसाठी आलेल्या जोडप्यातील नवरा आपल्या बायकोच्या तब्येतीबद्दल सांगत होता. दोघे एकमेकांना साजेसे नव्हते. बायको काळ्यातच जमा, अंगाने क्रोश आणि चेहरेपट्टी साधारण. नवरा मात्र दिसायला चांगला, व्यायाम केलेला पण आता सुटलेल्या शरीराचाच. स्वतःच्या शरीर प्रकृतीवर खुश असलेला. नवरा सरकारी खात्यात ऑफिसर होता. चांगल्या पगाराची नोकरी होती. बायको पूर्वी नोकरी करत होती. लग्न झाल्यावर नोकरी सोडली. ऑफिसला जाण्याची घाई असल्यामुळे बायकोला दवाखान्यात सोडून नवरा कामावर निघून गेला. बाईला मी तिच्या तक्रारींबद्दल प्रश्न विचारले. तिने रडून आपलं मन मोकळं केलं आणि मग ती बोलायला लागली. डॉक्टर, माझी मुख्य तक्रार सांगायची तर मला खरं तर लाजच वाटते. पण तुमची सेक्स कन्सल्टिंगची पाटी वाचली म्हणून भीड चेपली. डॉक्टर, मला माझ्या यजमानांचं सेक्सच्या बाबतीत कसं समाधान करावं हेच कळत नाही. आमचा प्रेमविवाह झाला. सगळ्यांप्रमाणे मलाही वाटलं की माझ्यात त्यांनी एवढं काय बघितलं असावं. मागणी त्यांनीच घातली. अशा पुरुषाला मी हवीशी वाटते या कल्पनानेच मी हुरळून गेले. लग्ना अगोदरही आमचे लैंगिक संबंध होतेच. तेव्हा आणि लग्नानंतर सुद्धा काही महिने मलाही शरीर संबंधाची ओढ वाटायची. पण नंतर हळूहळू लक्षात येऊ लागलं की ते माझा एक योनी म्हणून फक्त विचार करत आहेत. मग मला संबंधाचा वीट यायला लागला. मला वावच नाही त्यांच्या भोगानंदात. दिवस रात्र सगळे त्यांना सारखेच होते. मला तर त्यांच्याबरोबर एकटेपणाची भीतीच वाटते आता. माझ्या मनाचा त्यांनी कधीही विचारच केला नाही. मी सुशिक्षित आहे. समागमाचा आनंद म्हणजे काय हे मला सुद्धा कळते. अहो, मग तुम्ही हे तुमच्या यजमानांना बोलून नाही का दाखवलं? बोलली नाही असं वाटते का डॉक्टर तुम्हाला? पण ते स्वतःच्या देखणेपणावर इतके खुश आहेत की त्यांच्यासारखा देखणा नवरा माझ्यासारख्या रूपानं सामान्य मुलीला मिळाला हेच माझं मोठं भाग्य आणि सुख आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पुरुषाची जातच स्वार्थी. टॉनिक घेऊन मी जाड व्हायचंय ते कशासाठी? त्यांच्या सुखासाठीच ना. गुबगुबीत देह त्यांना हाताळायला मिळावा म्हणूनच ना. त्यांचे कुठे बाह्यसंबंध असल्याचा संशय आहे का तुम्हाला? मी विचारलं. बाह्यसंबंध? मी तर त्यांना आणखीन 2 बायका करायच्या असतील तरी परवानगी देईन आनंदानं. एकूण बाई खूप वैतागलेली दिसली. नंतर नवऱ्याशी बोलताना त्यांचं मत कळलं की तो क्रीडापटू, व्यायामपटू आणि शिवाय देखणा असल्यामुळे त्याला अशी तीव्र कामेच्छा असणं स्वाभाविकच आहे. नसली तर नवलच. मी तिच्या नवऱ्याकडे एक प्रश्न टाकला की तुम्हाला सुंदर बायको सहज मिळाली असती. तेव्हा तो म्हणाला की मॅडम, सुंदर बायको नुसत्या सौंदर्याचा रुबाब मारणार, नटापट्टा करणार आणि नवऱ्याच्या डोक्यावर बसणार. त्या बाईच्या नवऱ्याच्या उत्तरातून नकळत त्याचं मन उघडं झालं होतं आणि त्या प्रश्नाचं सोल्युशन मला सापडलं होतं. पुरुष असे का वागतात? त्यांचे पुरुषी वर्चस्व दाखवण्याकरता त्याने जाणून बुजून स्वतःपेक्षा कमी सुंदर दिसणाऱ्या स्त्रीशी विवाह केला, जेणेकरून ती त्याच्या अधीन राहील. माझा नवरा खूप देखणा आहे, खूप सुंदर आहे असे म्हणून ती सतत त्याच्या मागे पुढे करत राहील आणि तो तिचा हवा तसा आणि हवा तेव्हा उपभोग घेऊ शकेल. या दरम्यान तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा तो कधीही विचार करत नाही आणि केवळ याच कारणांकरता त्याने तिच्याशी लग्न केलं होतं.